नमस्कार. कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत. कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर. कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी. जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरपीआय आठवले गटातर्फे निषेध. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निघृणपणे हत्या करण्यात आली होती. राज्यभरात या घटनेचे चांगलेच पडसाद उमटले होते. अशातच देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच पेटलं. त्याचे पडसाद आता नवी मुंबईत सुद्धा उमटले आहेत. घडलेल्या प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी आरपीआयचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव यांनी या हत्येमधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे यांचा ऐरोली रेल्वे स्टेशन आणि बसस्थानक येथील सार्वजनिक शौचालयांमध्ये पोस्टर लावून निषेध व्यक्त केलाय. या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, तसंच सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी करीत घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हा निरीक्षक सिद्धार्थ ओहोळ, जिल्हाध्यक्ष नवी मुंबई युवक आघाडीचे ॲडव्होकेट यशपाल ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव, दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे, माथाडी जिल्हाध्यक्ष बाळू गायकवाड, वाहतूक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, युवा कार्यकर्ते प्रतीक सुटके, स्वप्नील मोहिते यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल. जय भीम, जय महाराष्ट्र. मी सागर सोनकांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिघा विभाग अध्यक्ष. आज आम्ही या ठिकाणी आदरणीय आमचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष प्रतीकजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे नवी मुंबई जिल्हा युवा अध्यक्ष आदरणीय यशपालजी ओळ साहेब, तसेच महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय सिद्धरामजी ओळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज ऐरोलीमध्ये हा संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत, जे हत्यारे आहेत, असा त्यांचा जो अमानुषपणे मृत्यू केलेला आहे, अशा या हत्यारांच्या विरोधात आम्ही आज आंदोलन म्हणजेच या सार्वजनिक शौचालयामध्ये मूत्र विसर्जनासाठी लघुशंकाच्या ठिकाणी त्यांचा फोटो लावून आज आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत. या बातमीसोबतच आम्ही आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया नव्या बातमीसह. तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बातमीला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.